नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण आप्पे पात्रामध्ये रवा टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. सोबतच तितकी झटपट होणारी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये ही रेसिपी होते. चला मग काय बनवायचे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम पहा, इथे ना आपल्याला 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. जाड किंवा बारीक घेतला ना तरी पण चालेल. घेतलेला रवा लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि यासोबतच आपल्याला यामध्ये घालायचे 2 चमचे दही. दही घालायचं, त्यानंतर अर्धा ग्लास पाणी घालायचे आणि याला झाकण लावून मिक्सरला फिरवून घ्यायचे. पहा, इथे आपण याला मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. छान असं याचं बॅटर म्हणजे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. तर बघा, या स्वरूपाचं आपलं हे मिश्रण आहे. जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही, असं सरसरीत आपण याचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. लगेच तयार झालेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. यामध्ये ना आपण दही वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर दही अवेलेबल नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा या ठिकाणी वापरू शकता. पहा, सर्व मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पहा या स्वरूपाची आहे. आता हे मिश्रण 10 मिनिटाकरता रेस्ट होण्याकरता झाकून ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत इथे आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या कट करून घेऊया. तर इथे मी घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. सर्व भाज्या अगदी छान बारीकसर अशा चिरून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन भाज्या वापरू शकता, जसे की कोबी असेल, गाजर असेल, बीट असेल किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या घेऊ शकता. तर इथे मी टोमॅटो घेतलं होतं, तर अर्धच टोमॅटो आपल्याला यामध्ये वापरायचा आहे. टोमॅटोसुद्धा छान बारीक असं आपण कट करून घेऊया. अतिशय झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे, सोबतच तितकीच पौष्टिकसुद्धा आहे. अगदी घरी पाहुणे आले ना तरीसुद्धा आपण घरामध्ये अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये हा मस्त असा नाश्ता नक्कीच बनवू शकतो. तर पहा, इथे आपण कांदा घेतलेला होता. कांदासुद्धा छान अगदी बारीकसर असा चिरून घेऊया. या ठिकाणी आपण या सर्व भाज्या छान बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत. लगेचच या कट करून घेतलेल्या भाज्या आहेत ना त्या आपल्याला या मिश्रणामध्ये घालायच्या आहेत. सर्व भाज्या आपण या मिश्रणामध्ये टाकूयात. भाज्या घालायच्या आणि छान अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान अगदी एकजीव असं हे मिश्रण मिक्स करून घेऊया. पहा, इथे आपण ह्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ. मीठ घालायचे आणि पुन्हा एकदा अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ना यामध्ये ना आपल्याला थोडंसं खायचा सोडा घालायचा आहे. तर जास्तसुद्धा नाही, अगदी चिमूटभरच खायचा सोडा घालायचा आहे. सोडा घालायचा आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा घातल्यानंतर पहा, आपलं हे जे मिश्रण आहे ना आणखीनच छान असं फुललेलं आहे. इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. यानंतर काय करायचे पहा, गॅसवरती ना आप्पे पॅन ठेवायचं आहे. आता याच्या सर्व साचांमध्ये आपल्याला तूप घालायचे. इथे मी तुपाचा वापर करत आहे. हवं तर तुम्ही बटर किंवा तेलसुद्धा वापरू शकता. सर्व साचांमध्ये आपण तूप भरून घेऊयात. तूप भरून झालं की आता आपल्याला गॅस आहे ना मध्यम ठेवायचा आहे आणि आता आपलं तयार झालेलं रव्याचं मिश्रण या सर्व साचांमध्ये भरून घ्यायचं आहे. मिश्रण भरताना पहा, कडेने भरायला सुरुवात करायची आहे आणि सर्वात शेवटी मध्यभागी भरायचे, कारण मध्यभागी ना गॅसची हीट भरपूर असते आणि ते आप्पे पटकन भाजले जातात. त्यामुळे सर्वात शेवटी आपण मध्यभागी आप्पे भरून घेणार आहोत. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार मानता येतील. आणि तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलवर प्रथमच आला असेल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे. जर तुमच्या घरी अचानक पाहुणे आले आणि तुम्हाला काय बनवायचं सुचत नसेल तर त्यावेळेस त्यांना ना हा पौष्टिक असा नाश्ता नक्कीच बनवून द्या. पहा, ते अगदी आवडीने खातील. पहा, इथे आपण सर्व साचांमध्ये हे मिश्रण भरून घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना ती मध्यम ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवून देऊयात. 4 ते 5 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूयात. पहा,
आप्पे इथे आपले अगदी मस्त टम्म असे फुगून वरती आलेले आहेत. अगदी मस्त असे आपले हे रव्याचे आप्पे फुगलेले आहेत. आता वरून पुन्हा एकदा थोडंसं तूप सोडून घ्यायचं आहे. पहा, यामध्ये छान आपण भाज्या वापरल्यात, त्यामुळे हे आप्पे दिसायला सुद्धा अगदी सुंदर दिसतात आणि चवीला सुद्धा तितकेच अप्रतिम लागतात. आता आपण याला पलटवून घेऊया. पहा, खालच्या बाजूने आप्पे अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. रंगसुद्धा पहा अगदी अप्रतिम असा आलेला आहे. आता आपण हे सर्व आप्पे पलटवून घेऊयात आणि याची दुसरी बाजू आहे ना, म्हणजेच खालची बाजूसुद्धा छान अशी मध्यम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहे. आप्पे पहा मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे, जेणेकरून हे आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले जातील आणि आप्पे अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे होतात. पहा, इथे आपण हे सर्व आप्पे पलटवून घेतलेले आहेत. आता याची दुसरी बाजूसुद्धा अशीच छान अशी भाजून घ्यायची आहे. पहा, इथे आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आप्पे अगदी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. बघू शकता, सर्व आप्पे आपले दोन्ही बाजूने अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. पहा, हे आप्पे दिसायला सुद्धा सुंदर दिसतात. तुम्ही ना लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा हे आप्पे देऊ शकता. लहान मुले तर अगदीच आवडीने हे रव्याचे आप्पे खातील. पहा, आप्पे अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. आता आपण हे सर्व आप्पे या पॅनमधून काढून घेऊयात. तर या थंडीमध्ये मस्त गरमागरम हे रव्याचे आप्पे तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा आणि याच्यासोबत खाण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही चटणी बनवू शकता. मस्त गरमागरम आप्पे आणि चटणी सकाळचा नाश्ता अगदीच अप्रतिम असं होतं. पहा, इथे आपण हे सर्व आप्पे या पॅनमधून काढून घेतलेले आहेत. आता सर्व करायला घेऊया. पहा, मस्त असे इथे आपले रव्याचे आप्पे रेडी आहेत. तुम्ही सुद्धा असे मस्त पौष्टिक झटपट होणारे रव्याचे आप्पे एकदा नक्कीच बनवून पहा. पहा, आप्पे किती मस्त मऊ लुसलुशीत आणि स्पंज असे झालेले आहेत. आता मी तुम्हाला हे तोडून सुद्धा दाखवते. पहा, आतमधून अगदी मस्त जाळीदार असे झालेले आहेत हे आप्पे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला मग मंडळी, भेटूया अशाच पुढच्या नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.